आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संपूर्ण जगाला धास्तावणारी। अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संयुक्त राष्ट्रांमधील चीनच्या प्रतिनिधीने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचं चीनने म्हटलंय, तर दुसरीकडे इराणनेही आपली भूमिका मांडली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचा प्रतिसाद देण्याची वेळ, पद्धत आणि पातळी त्यांच्या सैन्याकडून ठरवली जाईल असं संयुक्त राष्ट्रांमधल्या इराणच्या राजदूतांनी इशारा देताना म्हटलंय। यूएनच्या बैठकीमध्ये रशियानेही अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। संघर्षात सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी विशेषतः इस्रायलने तात्काळ गोळीबार थांबवावा। इराणच्या अणुप्रश्नी राजनैतिक पातळीवरचे सर्व प्रयत्न अद्याप पूर्ण झालेले नाहीयेत। अजूनही शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे असं चीनचं मत आहे। या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी चीनने सर्व देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादातून तोडगा काढण्याचं आवाहन केलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय इराण हल्ल्यावरती यूएन मध्ये चीनची काय भूमिका आहे। इस्रायलने तात्काळ गोळीबार थांबवावा। इराणच्या अणुप्रश्नी राजनैतिक स्तरावरती सर्व प्रयत्न पूर्ण झालेत। अजूनही शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे। सर्व देशांनी संयम बाळगावा आणि संवादातून तोडगा काढावा, ही भूमिका चीनने घेतलेली आहे आणि एक प्रकारे सल्लाच दिलेला आहे अमेरिकेला सुद्धा। त्यामुळे चीनने घेतलेली ही भूमिका अर्थातच यावरती आता अमेरिकेची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अमेरिकेची ही प्रत्यक्ष उडी इराण इस्रायल हल्ल्यामध्ये गंभीर स्वरूप घेऊ नये यासाठीचे प्रयत्न सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चीनने देखील उडी घेतलेली आहे आणि चीनचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करतेय, तर दुसरीकडे इराणवरती हल्ला बेजबाबदार आहे असं म्हणत रशियाने सुद्धा आता इराणची बाजू घेतली आहे। तर प्रतिहल्ल्याची वेळ आलेली आहे, मात्र वेळ आम्ही ठरवू असं म्हटलेलं आहे इराणनं। यूएनच्या बैठकीमध्ये मात्र चीनने अतिशय महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि चर्चेतनं तोडगा काढावा असंही म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीने सध्या हे युद्ध भडकलेलं आहे ते युद्ध भडकत असताना मुळातच अमेरिकेची भूमिका आणि अमेरिकेने घेतलेली थेट या युद्धातली उडी हे अर्थातच मोठी आहे। आता बघूयात इराण हल्ल्यावरती यूएन मध्ये रशियाने काय भूमिका मांडली आहे। अमेरिकेची कारवाई बेजबाबदार आहे आणि धोकादायक आहे। अमेरिकेला त्यांच्या धोरणांमध्ये राजनैतिकतेत रस नाही। इस्रायल आणि अमेरिकेनं कारवाई करणं थांबवावं। शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत। आणि अखेर रशिया आणि चीन हे दोघेही आता इराणच्या बाजूने उभे आहेत आणि अमेरिकेच्या विरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली।